निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रायल लोक पळून गेले आहेत हे वर्तमान मिस्राच्या राजाला कळले तेव्हा फारोचे आणि त्याच्या सेवकांचे मन त्या लोकसंबंधाने बदलले आणि ते म्हणू लागले की इस्रायल लोकांना आपल्या गुलामगिरीतून सुटून जाऊ दिले हे आम्ही काय केले. तेव्हा त्याने आपला रथ तयार करून आपले लोक आपल्या बरोबर घेतले. त्याने 600 निवडक रथ आणि मिस्रातले सर्व रथ त्यावरील सरदारांसह बरोबर घेतले. परमेश्वराने मिस्राचा राजा फारो याचे मन कठीण केले आणि तो इस्रायल लोकांच्या पाठीस लागला. इस्रायल लोक तर मोठ्या निर्भयपणे चालले होते. मग फारोचे सर्व घोडे, रथ आणि स्वार यांसह मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग करून पिरहिरोथाजिक आणि बाल सफोना समोर समुद्र तीरी त्यांनी तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. फारो नजीक येऊन ठेपला. इस्रायल लोकांनी टेहळून पाहिले तो मिस्री लोक आपल्या पाठोपाठ येत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा त्यांना फार भीती वाटली आणि ते परमेश्वराचा धावा करू लागले. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात मरायला आणलेस. आम्हाला तू मिस्रातून आणले ते काय म्हणून. आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो. आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करीत राहू दे. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्र्यांच्या गुलामगिरीत राहणे परवडते. मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत. परमेश्वर तुम्हासाठी लढेल. तुम्ही शांत राहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास. इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार आणि त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आणि पहा, मी स्वतः मिस्र्यांची मने कठीण करीन आणि ते त्यांच्या पाठीस लागतील. आणि फारो, त्याची सर्व सेना, त्याचे रथ आणि त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली होईन. फारो, त्याचे रथ आणि त्याचे स्वार यांच्यावर मी गौरवशाली झाल्याने मी परमेश्वर आहे हे मिस्री लोक ओळखतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मथाय लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. शास्त्री आणि परुषी यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस आणि 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील. कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकावयास पृथ्वीच्या सीमेपासून आली, आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.